नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील केपीसीएस अकॅडमीच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण ट्रिक क्रमांक 19 बघणार आहेत की ज्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर क्लोज टू 10, 100, 1000 चा हा पार्ट नंबर 3 आहे. पार्ट नंबर 1 मध्ये आपण बघितलं की दोघं नंबर्स हे बेस व्हॅल्यू पेक्षा मोठे होते. दुसऱ्या पार्ट मध्ये आपण बघितलं की दोघं नंबर्स हे बेस व्हॅल्यू पेक्षा लहान होते, कमी होते. आता आपण तिसऱ्या पार्ट मध्ये असं बघणार आहे की ज्याच्यामध्ये एक नंबर बेस व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे आणि दुसरा नंबर बेस व्हॅल्यू पेक्षा कमी आहे. मला पूर्ण कल्पना आहे की तुमच्या मनात असा विचार आला असेल आणि म्हणून आपण हा तिसरा पार्ट बघतोय की ज्याच्यामध्ये एक नंबर बेस व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे आणि दुसरा नंबर बेस व्हॅल्यू पेक्षा कमी आहे. एक छोटं उदाहरण घेऊन आपण हा कन्सेप्ट समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल 12 गुणिला 8 असा गुणाकार आपल्याला करायचा आहे. आता बघा मित्रांनो, इथं 12 ही जर आपण इथं बेस व्हॅल्यू निश्चित केली तर या ठिकाणी बेस व्हॅल्यू येणार आहे 100, सॉरी बेस व्हॅल्यू येणार आहे 10. आता बेस व्हॅल्यू जर 10 तुम्ही घेतली तर 12 हा 10 पेक्षा 2 ने जास्त आहे आणि 8 हा 2 ने कमी आहे. म्हणजे या ठिकाणी आपण अशा केसेस घेणार आहे की एक नंबर हा बेस व्हॅल्यू पेक्षा मोठा आहे आणि एक नंबर बेस व्हॅल्यू पेक्षा कमी आहे. तर आता बघा या ठिकाणी आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. आता इथं क्रॉसवाईज ऑपरेशन करताना एक ऑपरेशन बेरजेचं असेल आणि एक ऑपरेशन वजाबाकीचं असेल, पण दोघांचा रिझल्ट सारखाच येणार आहे मित्रांनो. बघा 12 वजा 2 10 किंवा 8 अधिक 2 10 म्हणजे आपल्या उत्तराचा पहिला पार्ट झाला 10. उत्तराचा दुसरा पार्ट शोधताना आपल्याला उभा गुणाकार करायचा आहे, जो आपण मागच्या वेळेस पण केलाय. फक्त इथं अडचण बघा काय येणार आहे, फक्त एक पॉझिटिव्ह नंबर आणि दुसरा निगेटिव्ह नंबर यांचा गुणाकार हा नेहमी निगेटिव्ह होतो. म्हणजे आपल्या उत्तराचा हा भाग निगेटिव्ह आला. तर हा भाग निगेटिव्ह नंबर्स आपण कधी निगेटिव्ह डिजिट्स आपण कधी नंबर्स मध्ये लिहित नाही. म्हणजे आपल्याला याला पॉझिटिव्ह करावं लागेल आणि तो पॉझिटिव्ह करण्यासाठीची मेथड आता व्यवस्थित समजून घ्या. हा आपल्याला पॉझिटिव्ह करायचा असेल तर इथं आपली बेस व्हॅल्यू 10 आहे म्हणून याला 10 मधून वजा करा. 10 वजा 4 6 आणि तो हातच्या याच्याकडनं घेऊ. म्हणजे याच्याकडनं जर हातच्या घेतला तर 10च्या ऐवजी 9 होईल. म्हणून 12 गुणिला 8 बरोबर 96 आपला या ठिकाणी गुणाकार होणार आहे. लक्षात घ्या, हा नंबर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करण्यासाठी बेस व्हॅल्यू मधून तो वजा करायचा आहे आणि हातच्या आपण या ठिकाणाहून घेणार आहे. आता थोडस मोठं उदाहरण जर आपण या ठिकाणी घेतलं, 18 गुणिला 6 असा जर गुणाकार आपल्याला करायचा आहे, तर बघा या ठिकाणी आपल्याला जर हा गुणाकार करायचा आहे तर पुन्हा बेस व्हॅल्यू आपली 10 होणार. बेस व्हॅल्यू 10 जर असेल तर इथं हा 18 10 पेक्षा 8 ने जास्त आहे आणि हा 4 ने कमी आहे. ओके, तर आपण दुसऱ्या स्टेप मध्ये क्रॉस वाईज आपण ऑपरेशन करणार आहे. धन असेल तर धन करा, निगेटिव्ह प्लस असेल तर ऍड करा, निगेटिव्ह असेल तर मायनस करा. 18 minus 4 that is 14 किंवा 6 plus 8 तो पण 14 येतोय. दुसऱ्या भागात जेव्हा आपण गुणाकार करू उभा तर तो मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह येणार आहे -32. बट -32 असा नंबर आपण लिहित नाही तर याला पॉझिटिव्ह करावं लागेल. आता याला पॉझिटिव्ह करण्यासाठी याला 10 मधून वजा करून काम होणार नाही, 20 मधून वजा करून काम होणार नाही, 30 मधून पण वजा करून तो पॉझिटिव्ह होणार नाही. आपल्याला त्याला 40 मधून वजा करावं लागेल. म्हणजे बेस व्हॅल्यूचा मल्टिपल, चौथा मल्टिपल, म्हणजे याच्यातून 40 मधून जर वजा केला तर इथं 8 येईल. आता इथं कॅरी घेताना आपल्याला एक कॅरी न घेता आपल्याला 4 कॅरी घ्यावे लागतील, कारण की आपण याला 40 मधून वजा केलंय. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण 10 मधून वजा करत होतो त्यावेळेस एक हातच्या घेतला, 20 मधून वजा करू तर 2 हातच्या घेऊ, 30 मधून वजा केलं तर 3 हातच्या घेऊ, 40 मधून वजा करतोय म्हणून 4 हातच्या घेतला. म्हणून 18 गुणिला 6 यांचा गुणाकार होणार आहे 108. तर अशाच पद्धतीने संख्या मोठ्या झाल्या तर पद्धत तीच असणार आहे, फक्त आपली बेस व्हॅल्यू बदलेल आणि शेवटच्या भागातून आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स कसे करायचे तो पार्ट आपला बदलणार आहे, बाकीचं सर्व सेम राहणार आहे. तर पुढचे उदाहरण घेऊन आपण आता ते समजून घेऊ. पुढचे उदाहरण बघूयात मित्रांनो. 108 गुणिला 96 आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. तर आपल्याला दोघं नंबर्स बघितल्यानंतर आपल्याला बेस व्हॅल्यू लगेच ठरवता येईल. आपली बेस व्हॅल्यू या ठिकाणी झाली 100. 100शी जर तुलना केली हा 100पेक्षा 8 ने जास्त आहे. 96ची जर 100शी तुलना केली तर तो 4 ने कमी आहे. सो पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये ज्या प्रकारे ऑपरेशन असतील त्या प्रकारे तुम्ही मॅथमॅटिकल ऑपरेशन करा. 1008 वजा 4 म्हणजे किती झाले 104. सो पहिला पार्ट आपल्या उत्तराचा झाला 104. किंवा मग 96 अधिक 8 जरी तुम्ही केले तरी 104 आपल्याला मिळणार आहे.
दुसऱ्या स्टेप मध्ये उभा गुणाकार आपल्याला करायचा, तर हा उभा गुणाकार -32 येतोय, -32 येतोय. आता -32 ला आपल्याला धन करण्यासाठी इथून बेस व्हॅल्यू मधून वजा करावं लागेल आणि आपली बेस व्हॅल्यू काय आहे 100. 100तून 32 जर वजा केले तर या ठिकाणी उरणारे 68 आणि आपल्याला फक्त 100तून वजा करावे लागतात, म्हणून आपल्याला हातच्या 1 घ्यावा लागेल. म्हणून 104 जर तुमचं 103 होऊन जाईल तर हे तुमचं शेवटचं उत्तर असणार आहे. जर आपल्याला ही व्हॅल्यू 200 मधून वजा करावी लागली असती तर हातच्या आपण 2 घेतला असता. लक्षात घ्या मित्रांनो, जर आपल्याला ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह करण्यासाठी 300 मधून वजा करावी लागली असती तर आपण हातच्या त्या ठिकाणी 3 घेतला असता. पुन्हा आपल्या रिप्लेसमेंट रूल प्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या अंकांची संख्या ही 2 यायला पाहिजे, कारण बेस व्हॅल्यू मध्ये 2 शून्य आहेत, तर 68 ही 2 अंकी संख्या आहे. तर सर्व नियम या ठिकाणी आपले कंडिशन्स आपल्या सॅटिस्फाय होत आहेत. दुसरं उदाहरण बघू आपण त्या पद्धतीने. 113 गुणिले 94 आपल्याला करायचं. मनातल्या मनात या दोघं संख्यांची बेस व्हॅल्यू 100शी तुलना करा. 100शी जर तुलना केली तर हा 13 ने जास्त आहे आणि हा 6 ने कमी आहे. इथं कोणालाच काही अडचण आता नाहीये. दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला तिरकस बेरीज किंवा वजाबाकी करायची. ज्याप्रमाणे चिन्ह आहे त्याप्रमाणे आपण क्रिया करायची आहे. तर 94 अधिक 13 जर तुम्ही केले तर त्या ठिकाणी 107 भेटतील, किंवा 113 वजा 6 जरी केले तरी तुम्हाला 107 भेटणार आहे. आता आपण उभा गुणाकार करणार आहे दुसऱ्या भागामध्ये. 13 गुणिले 6 हा येणार आहे -78. -78. आता -78 आला म्हणजे याला जर आपण 100तून वजा केला तर हा पॉझिटिव्ह होऊन जाईल, कारण ही संख्या 100पेक्षा लहान आहे. 100तूनच का वजा करायचं आहे, कारण आपली बेस व्हॅल्यू या ठिकाणी 100 आहे. तर याला जर 100तून वजा केले तर या ठिकाणी 22 आणि इथून आपल्याला एक हातच्या घ्यावे लागेल, म्हणजे हा 107 चा तुमचा होऊन जाणार आहे 106. म्हणजे 113 गुणिले 94 हा गुणाकार 106 22 या ठिकाणी असा होणार आहे. तर हा नंबर पॉझिटिव्ह कसा करायचा तो फार महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे. बेस व्हॅल्यू मधून त्याला वजा करायचा आणि डाव्याकडच्या भागामधून हातच्या आपल्याला घ्यायचा आहे. अजून 2 उदाहरणं घेऊन आपण हा भाग समजून घेऊ. बघा मित्रांनो, 2 उदाहरणं आपण अशी घेतलीत की ज्या ठिकाणी बेस व्हॅल्यू आपली 1000 आहे. तर हा पहिल्या उदाहरणामधले दोघं नंबर जर बघितले आपण, या ठिकाणी आपली बेस व्हॅल्यू आपण निश्चित केली, ती बेस व्हॅल्यू आहे आपली 1000. दोघं नंबर्सची आपण 1000 शी तुलना करू तर एक नंबर आपल्याला दिसतोय 1015 हा 1000पेक्षा 15 ने जास्त आहे आणि हा दुसरा नंबर 989 हा 1000पेक्षा 11 ने कमी आहे. ओके, सो एक व्हॅल्यू मोठी आहे, दुसरी व्हॅल्यू छोटी आहे. ही झाली आपली कंपॅरिझन. दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला वजाबाकी करायची. जे तुम्हाला सोपं वाटेल ते करा. दोघं ऑपरेशन तुमच्या सारखे येणार आहेत. ओके, दोघं ऑपरेशनचा रिझल्ट जर तुम्ही इथं बघितला तर तो येतोय 1004. दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे, उभा गुणाकार. हा उभा गुणाकार जर तुम्ही केला तर तो येतोय -165. पण असे निगेटिव्ह नंबर्स आपण कधी लिहित नाही, म्हणून आपल्याला याला पॉझिटिव्ह करावं लागेल. आता याला पॉझिटिव्ह करताना त्याला आपल्याला 1000 मधून वजा करावं लागणार आहे. लक्षात घ्या, 1000 मधून जर आपण वजा केले, 1000 वजा 165 जर तुम्ही केले तर त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे 935. आणि 935 मध्ये 3 अंक आहेत आणि आपल्याला या पार्ट मध्ये 3 अंकच लागणार होते, कारण बेस व्हॅल्यू मध्ये 3 शून्य आहे. आणि हातच्या आपण याच्याकडनं घेऊ, याच्याकडनं घेत जर हातच्या घेतला तर 1004 चा 1003 त्या ठिकाणी होऊन जाणार आहे. म्हणून हे आपलं पूर्ण उत्तर त्या ठिकाणी होईल. त्याच टाईपचं दुसरं उदाहरण बघा, या ठिकाणी मी दिलेलं आहे. 1024 गुणिले 975 जर आपल्याला करायचं आहे तर आपली बेस व्हॅल्यू या ठिकाणी होणार आहे 1000. 1000 शी जर तुम्ही तुलना केली तर हा नंबर 24 ने जास्त आहे, हा 25 ने कमी आहे. तर पहिली स्टेप आपली आहे कंपॅरिझन ऑफ गिवन नंबर्स विथ द कॉमन बेस. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण जर अशी तिरकस वजाबाकी आणि बेरीज केली तर आपल्याला सारखा रिझल्ट भेटतोय. इथे आपल्याला भेटणार आहे 999. आपल्या उत्तराचा पहिला पार्ट. दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला उभा गुणाकार करायचा आहे. अधिक 24 वजा 25 यांचा गुणाकार होतो -600. पण आपल्याला इथं पॉझिटिव्ह नंबर पाहिजे, म्हणजे या 600 ला आपल्याला 1000तून वजा करावा लागेल. 600 ला जर 1000तून वजा केला तर तो होणार आहे 400. तो आजच्या आपण याच्याकडनं घेऊ, म्हणजे आपला पहिला पार्ट होणार आहे 999 च्या ऐवजी 998 आणि शेवटच्या पार्ट मध्ये 400. तर अशा पद्धतीने हा गुणाकार या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. तर अशा 3 पार्ट्स मध्ये आपण हा पार्ट डिवाइड केला आहे. पार्ट 1 मध्ये आपण बघितलं की दोघं नंबर्स बेस व्हॅल्यू पेक्षा मोठे होते. दुसऱ्या पार्ट मध्ये बघितलं दोघं नंबर्स बेस व्हॅल्यू पेक्षा लहान होते. आणि तिसऱ्या भागात एक नंबर बेस व्हॅल्यू पेक्षा मोठा आहे आणि एक नंबर बेस व्हॅल्यू पेक्षा लहान आहे.
तर पुन्हा मी अशा प्रकारचे 20 प्रश्न पुढच्या स्क्रीनवर दिलेले आहेत. मी प्रत्येकाला विनंती करतो, इथं कदाचित तुम्हाला थोडासा वेळ लागेल, कारण ही एक स्टेप आपली या ठिकाणी वाढते टू कन्वर्ट द निगेटिव्ह नंबर्स इनटू पॉझिटिव्ह नंबर्स. तर ते 20 प्रश्न तुम्ही करा, कॅल्क्युलेटरच्या मदतीने उत्तर आपले शोधा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा. आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्यू व्हेरी मच.